सकाळी सकाळी बनवले शेकटाच्या पानांची भाजी आणि त्यासोबत ओल्या पिठाची भाकरी। आजकाल की हवा क्या बोल रही है महाराष्ट्र में। केली जो फणा काढला होता ना केलीच्या झाडाचा, ती केली आता पिकलीत। एक केला कापलाय, त्याच्यामधला हा बघा केला पिकलेला आणि चवीला एवढा छान लागतो ना की खूप छान लागतोय। असं ब्लॅक ब्लॅक असं नॉर्मली झालंय, काय जास्त झालंय म्हणून तसं दिसतंय माहिती नाही, पण हां केली आता पिकली छान झालेली आहेत। कच्च्या केल्यांचा मी पराठाही बनवणार आहे आणि ही पिकलेली केली आहेत त्यांचे वडेही बनवू शकतोय गव्हाचा पीठ मिक्स करून आणि गूळ नाही तर साखर मिक्स करून। आणि घरातली पिकलेली केली असतात ना ही चवीला छान लागतात। बाहेरून केली जी आणतो ना ती केली केमिकल मिक्स केलेले असतात, त्याच्यामुळे ती एवढी चवीला नाही लागत, पण घरातली केली आहेत ना ही खूप चवीला लागतात। आणि हा केला एवढा चवीला लागतोय ना की बस रे बस, खूप भारी लागतोय। एक केला खाला ना तर असं वाटते तृप्त झालंय मन। केमिकल टाकलं नाही, पेंढ्यामध्ये ठेवलं नाही, जमिनीत ते मातीमध्ये पुरतात ना नाही तसं केलं। अशीच पिकलेली आहेत घरातल्या घरात, अशीच खाली ठेवली होती लादीवर आणि पिकलेली आहेत आणि चवीला खूप एक नंबर लागतात ही केली। एव्हरीवन गुड मॉर्निंग। आणि सकाळचे वाजले 11 तरी पण एवढी थंडी बोलते ना, म्हणजे बाहेर पडायचं बोललं ना की खूप मोठा म्हणजे टास्क वाटतो, की एवढं वाटतं ना की आत्ता नाही बाहेरला जाऊन माझा बर्फच होणार, एवढी थंडी। काय काय लावणार आहे माहिती आहे, हे ऊस आहे ते हे ऊस लावायचे आहेत, हे 5 ऊस आहेत। पहिले लावलेले ऊस होते ना ते खूप मोठे आहेत, म्हणजे आता खायला झालेले आहेत। आणि हे मी बाहेरून आईने आणले होते ते मी छोटेसे तुकडे करून कट करून लावलेत। आता हा बघा इथे पण येते ऊस हा, आणि इकडे ही राई टाकलेली आहे, ती राई अजून मोठीच नाही होत का काय माहिती। ही बघा इथे राई टाकलेली आहे, पाणी तर भरपूर असते, जमीन तर ओलीच आहे तरी पण लागत नाही, अजून मोठे झाले नाही। हे ते खूप मोठे झाले, हे बघा आतून जी येते ना इथे मोठी झाले, बाकीच्या ठिकाणी नाही झाले, इथे पण झाले। मी याच्यावर ना पेंढा टाकलाय तर बोले पेंढ्याने येतील तरी पटकन, ते अजून आले नाही। इकडे पण झाले ते बघ, पेंढ्याच्या खाली भरपूर आहेत। ओल पाडलेली आहे ना, हे शेतातला पाणी ज्यावेळी भात लागलेलं होतं ना शेतातला पाणी बाहेर काढण्यासाठी ही ओल पाडलेली होती। त्याच ओहोलीमध्ये आम्ही आता झाडं लावणार आहोत, म्हणजे ही दुधी शिराली गवार बिवार ते सगळं ते ह्याच ओहोलीत लावणार आहोत, म्हणजे पाणी द्यायला लागणार नाही आहे। पाणी एका साईडून तिकडून सोडलं ना की पाणी इकडून 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 सगळे झाडांना मिळत जाईल। मध्ये ना मी आता कलम लावणार आहे, मी 3-4 प्रकारचे कलम आणलेत, आता हे कलम लावून घेणार आहे। इथे सगळीकडे काही काही जागा मी सेट केलेल्या आहेत की ते लावण्यासाठी, कलम लावूनच शेत पूर्ण पॅक होणार आहे। आता हा लाल माठ आलेला आहे ना, हा लाल माठ मी कधी पावसाळ्याच्या अगोदर पेरला होता, तो आता थोडा थोडा येतोय। आता इथे 1 2 3 4 5 6 झाडं आलेले आहेत आणि तिथे आलेलं आहे टॅमॅटोचं झाड, टॅमॅटोचं रोप आलेलं आहे। आता नंतर त्याला तिथून काढेन आणि दुसरीकडे कुठेतरी लावेन। आणि हे आलेत कांदे, कांदे खूप वाया गेलेत आमचे, तरी आत्ता परत कांदे गेलेत ना, ते कांदे किती असेल माहिती आहे का, 2-3 किलो तरी कांदे वाया गेलेले आहेत। खाल्ले कमी आणि वाया गेले कांदे जास्त। लिंबू लागले, आता फुलं लागली, छोटी छोटी फुलं लागलेत, म्हणजे आता लिंबूंना लिंबू लागायची सुरुवात झाली। वर्षातून लिंबू लागलेत माहिती आहे, 9-10 वर्षातून लिंबू लागलेत। कोणाला जर गोंड्याची फुलं पाहिजे असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा, आमच्याकडे भरपूर गोंड्यांची फुलं आहेत, इकडे पण आहेत भरपूर आहेत। शेंगा काढते थोड्या उकडण्यासाठी, त्या दिवशी पण मी काढल्या होत्या चवळीच्या शेंगा, त्या कमी होत्या, आज भरपूर निघतील, तरी 1 किलो तरी आय थिंक तरी निघतील असं वाटते। एवढ्या निघल्यात एकाच झाडावरनं। अजून वालांना शेंगा नाही लागल्यात, त्याच्यामुळे चवळीच्या शेंगा आहेत ना ह्या आईने कधी लावल्या होत्या माहिती आहे, पाऊस पडायच्या अगोदरच लावल्या होत्या, त्याच्यामुळे आत्ता लवकर भेटतात ह्या शेंगा, नाहीतर खूप वेळ आहे। आत्ताशी लागल्यात इकडे सगळ्यांच्या शेंगा, सगळ्यांनी लावल्या शेतात। इथे गोळा करून ठेवते, एवढ्या शेंगा निघल्यात म्हणजे अर्धा किलो तरी निघाल्यात। बाकीच्या शेंगा आहेत ना त्या कोवल्या असल्यामुळे मी काढत नाही, नाहीतर 1 किलो तरी शेंगा निघाल्या असत्या। भाजी तरी म्हणून
शेकटाच्या पानाचा ठेपला तरी बनवणार, नाही तर पराठे तरी काहीतरी बनवणार आहे. पण आता बघू दे काय बनवायचं आहे, कारण की भरपूर घरात भाज्या आहेत, त्याच्यामुळे आता काय बनवायचं हा प्रश्न पडला. पंतप्रधान मोदी आहेत ना, त्यांची भाजी, त्यांनीच ही जास्त फेमस केलेली भाजी आहे. याप्रमाणे या फांदीची पानं आणली होती ना, त्याची पानं काढून घेतलेली आहे, सोडून घेतलेली आहे त्या फांदीपासून. आता नंतर याला बारीक चॉप तरी करून घ्यायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे, वॉश करून घ्यायचे. चवळीची भाजी तरी बनवणार आहे, नाहीतर उकडून काढणार आहे. उकडणारच आहे मग जास्तीत जास्त करून, पण आई बोलते की चवळीची भाजी करू, कारण की भाजी ही चवीला छान लागते बनवली ना तर. आणि मिरची हिरवी यामध्ये मिक्स करू शकता, पण ही हिरवी मिरची नाही घेतली, लाल हिरवी मिरची होती. ही हिरवी मिरचीच लाल मिरची झालेली आहे, भरपूर आम्ही दाखवते. हे बघा, ही हिरवी मिरची याप्रमाणे होती. मी डेंठल काढून ना अशी फ्रीजमध्ये ठेवते, पहिल्यांदा धुवते पहिल्यांदा मिरच्या आणि नंतर डेंठल काढते आणि मग अशा याप्रमाणे हिरव्या मिरच्या लाल होतात. आणि ज्या सुकलेल्या असतील ना, मग ह्यांचा चिली फ्लेक्सही बनवू शकते. आवाज एकदम क्रंची आणि कुरकुरीत झाली मिरची. फ्रीजमध्ये सतत असते. मी ज्यावेळी जेवढी पाहिजे ना मिरची तेवढीच घेते आणि बाकीच्या मिरच्या लगेच फ्रीजमध्ये ठेवते. असे 2 पाटक्या अशा भरलेल्या आहेत माझ्या. हे बघा, 2 माझ्या मिरच्यांचे हे भरलेले आहेत. फुल पॅक भरलेले होते. मी एकदाच मिरची आणते. तेल गरम करत ठेवलं आहे. जी भाजी होती ना, ही मी बारीक चॉप करून नव्हती ठेवली, आता बारीक चॉप करून घेते. ही जी आता एवढी भाजी दिसते ना, त्याची एवढीच भाजी होणार आहे. मेथीची भाजी ज्याप्रमाणे लागते ना, तशीच ही भाजी लागते. आणि ही पण भाजी गरमच असते. मेथी जशी गरम असते ना भाजी, तशी ही भाजी गरमच असते. सेम तशीच लागते, काहीच फरक नाही. फक्त मेथी कडवट लागते, ही भाजी अजिबात कडवट नाही लागत. चांगली तडतडून घ्यायचे तेलामध्ये. जिऱ्याने कोणत्याही गोष्टीला, सुक्या भाजीला टेस्ट छान येते. जिरा तडतडून झाल्यानंतर हिंग 1/4 टीस्पून, लसूण, मिरची आवडीनुसार मिक्स करून घ्या. तिखट तुमच्या आवडीनुसार जर मिक्स करून घेतलात ना, तर स्पायसी आणि थोडा स्पायसी असं होणार नाही. करून घ्यायचं आहे सर्व. जेवढं सॉते करून घ्याल ना तेलामध्ये, तेवढी भाजीला कोणत्याही टेस्ट छान येते. कांदाही चांगला मारून घ्यायचा आहे. मी मोठ्या खडांचा मीठ घेतलेला आहे, तुम्ही बारीकही मीठ घेऊ शकता. कांदा मारण्यासाठी मीठ मिक्स करून घेतलं आहे. कांदा चांगला मारून झाल्यानंतर यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आहे. कांदा जर तुम्हाला वेगळा स्मेल येत असेल ना, काही ना कांदा आवडत नाही, मग त्यावेळी ना हळद मिक्स करायची. कांदा मारायच्या नंतर हळद मिक्स करायची. कांद्याचा ना स्मेलही येत नाही आणि छान लागतो कांदाही. कांदा जास्त मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय करते, कांदा मारते आणि त्याच्यावर हळद मिक्स करून घेते. कांद्याचा स्मेल येत नाही, कांद्याचा स्मेल पूर्णपणे निघून जातोय. आता भाजी मिक्स करून घ्यायची आहे. कांदा पूर्णपणे मारल्यानंतर मिक्स करून घ्यायची आता. आणि यामध्ये ना भाजी शिजण्यासाठी थोडा पाणी जरी मिक्स केलात ना तरी चालेल, नाही वाफेने भाजी शिजवलीत ना तरी चालेल. पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि भाजी शिजवून घेणार. भाजी पूर्णपणे चांगली शिजवून घ्यायची आहे. शेकटाची भाजी जर नॉर्मली रोस्ट करून घेतलीत ना आणि मग फोडणीला लावून घेतलीत ना, तर भाजीला टेस्ट छान येते. मी याप्रमाणे रोस्ट करून घेतलेली आहे, फोडणीलाच रोस्ट करून घेते. शेकटाची भाजी मी फोडणीला 5 ते 4 मिनिटे रोस्ट करून घेतले. पाणी मिक्स करून ही भाजी शिजवू शकता, नाहीतर वाफेवर ही भाजी शिजवू शकता. झाकण देऊन वाफेवर शिजवून घ्यायचे, गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून. भाजी चेक करून बघायचे झाले की नाही ते. भाजी शिजून झालेली आहे. जेवढा पाणी यामध्ये मिक्स केलेला होता तेवढा रिमूव्ह झालाय. आता अजून जर भाजी एकदम सुकी करायची असेल तर करू शकता. आणि यामध्ये जर सुका खोबरा जरी नाही तर ओला खोबरा जरी मिक्स करून घेतलात ना तरी टेस्ट छान येईल. मी सुका शेंगदाणे भाजून बारीक पूड करूनही मिक्स करू शकता. खोबरा नसेल तुम्हाला जर यामध्ये मिक्स करायचा तर. आणि या भाजीमध्ये आपण चवीपुरता मीठ पहिला मिक्स केलेलं होतं, त्यामुळे मिक्स नाही करून घेत मी चवीपुरता मीठ. यामध्ये जर तुम्ही मीठ मिक्स केलेला नसेल, मीठ जर मिक्स केलेलं नसेल भाजीमध्ये, तर तुम्ही मिक्स करून घ्या. भाजी खाली ओतून थंड करून घ्यायची तरी तुटणार नाही. भाकऱ्या मी कट करत आणि सर्व करून घ्यायची आहे. प्लेट सर्व करून घ्यायची. आता सकाळी बनवले शेकटाच्या पानांची भाजी आणि त्यासोबत ओल्या पिठाची भाकरी. या जेवायला.
आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्सही करायला विसरू नका.